नमस्कार. वैजनाथ शिरसाट, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष. आज आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराची नव्याने कार्यकारिणी तयार करण्यात आलेली. ही कार्यकारिणी खरं तर जम्बो कार्यकारिणी तयार करण्यात आली. 145 या ठिकाणी कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर ताकदीनिशी लढणार आहे. तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सुद्धा आम आदमी पार्टी या ठिकाणी ताकदीनिशी लढणार आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही कार्यकारिणी अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पदवाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडतील. धन्यवाद. येणाऱ्या विधानसभेला संतोष शिंगळे पिंपरी विधानसभेतून इच्छुक आहेत आम आदमी पार्टीकडून काय म्हणणं आहे आपल्याचं? प्रथमतः मी आपले आभार मानतो. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन कार्यकारिणीची पदग्रहणाची जी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानतो. गेल्या दशकापासून पिंपरी चिंचवड शहराला आम आदमी पार्टी ही निवडणूक लढवायची की नाही ह्या विषयावर चर्चा चालू होती, पण आता त्याला थोडा पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पिंपरी विधानसभा हा राखीव वार्ड असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून संतोष शिंगळे म्हणून मी हा वार्ड निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाचे स्वागत करून आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने पिंपरी चिंचवड शहरात लढणार आहे आणि ही लढून पूर्णपणे ही निवडणूक जिंकण्याची तयारी आम आदमी पार्टी या विधानसभेच्या निवडणुकीत करणार आहे. ज्या पिंपरी चिंचवड शहराने आम आदमी शहराच्या पार्टीच्या माध्यमातून लोकसभे निवडणुकीमध्ये जी आपली ताकद दाखवली तशीच ताकद पिंपरी चिंचवड शहरात विधानसभेमध्ये लागणार आहे. आणि याचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर ज्यावेळेस भोसरी विधानसभेमध्ये माननीय कोल्हे साहेबांचं काम करताना आमचे मित्र लांडगे साहेब यांनी अतिशय सुंदर पद्धतीने काम केलं. त्याचप्रमाणे मीनाताई जावळे यांनी शहरामध्ये अतिशय मोठ्या धडाडीनं पक्षाची भूमिका सांभाळली आणि असेच असंख्य कार्यकर्ते या पिंपरी चिंचवड शहरात तयार होणार आहेत. आणि पिंपरा विधानसभा ही आमच्यासाठी राखीव आणि तो हक्काचा गड आहे, कारण जास्तीत जास्त कार्यकर्ते आमची पिंपरी विधानसभेतून येतात आणि पिंपरी विधानसभा हा आमच्यासाठी हक्काचा गड आहे असे मला वाटते. आम आदमी पार्टीकडून आपण भोसरी विधानसभा येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक आहात, तर काय म्हणणं आहे आपल्या याच्यावर? माझं नाव अशोक रामभाऊ लांडगे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष. आता जी लोकसभा झाली तर इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीला जे सहकार्य केलं यापुढेही पक्ष ठरविल ती भूमिका घेऊन किंवा पक्ष जी जबाबदारी उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर या नात्यानं जी जबाबदारी माझ्यावर पक्ष सोपवल ती पूर्ण करण्याची तयारी माझी असेल. भोसरी विधानसभेतून जे आता वातावरण भयमुक्त आहे किंवा आता पिंपरी चिंचवड महापालिकेत चाललेला जो भ्रष्टाचार आहे याला कुठंतरी खीळ बसली पाहिजे किंवा थांबलं पाहिजे. या पक्षाच्या वतीनं स्वच्छ कारभार ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये जी व्यवस्था आहे, लाईट मोफत आहे, मेडिकल हॉस्पिटल सुविधा चांगल्या आहेत, शाळा कॉलेज मोफत आहेत, सर्व महिलांना AC बस मोफत आहेत. केजरीवाल साहेबांचं जे काम चालू आहे ते सर्वसामान्य जनतेला पटतं आहे आणि निश्चित केजरीवाल साहेबांच्या पाठीशी जनता उभे राहील आणि हा पक्ष निश्चित मोठा होईल. त्यांनी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आम्ही पूर्णपणे पार पडू. ज्या लोकांच्या अडीअडचणी असेल त्या प्रत्यक्षपणे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन सोडू हीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.